एक अशी कथा जी इतिहासात ओळखली जाते। तुम्हाला माहित आहे का? श्रीरामची एक बहीण पण होती आणि कुंभकर्ण 6 महिने का झोपायचा? आणि हे की रावणाची बायको मंदोदरी जन्मापासून एक जनावर होती। लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रामायण माहित आहे। अयोध्येपासून चित्रकूटपर्यंत आणि रामेश्वरपासून लंकापर्यंत सर्व ठिकाणी रामायणाच्या गोष्टी आहे, पुरावे आहे। रामायणात लपलेले आहे, कधीही दाखवलेले आणि ऐकलेले व्यक्ती आणि त्यांना जोडल्या असणाऱ्या काही सांगितलेल्या गोष्टी। ऋषी विश्रव आणि राणी कैकाशीची सगळ्यात छोटी मुलगी आणि रावणाची बहीण मीनाक्षी, जिला समोर जाऊन शूर्पणखाच्या नावाने ओळखल्या जाऊ लागले। शूर्पणखा म्हणजे लांबे नख असलेली। आपण रामायणात ऐकलं आहे की शूर्पणखा राम आणि लक्ष्मणजीला पाहून त्यांच्याकडे आकर्षित झाली, पण हे पूर्ण सत्य नाही आहे। ह्यामागे लपलेलं आहे एक बदल्याचं कारण। जो बदला शूर्पणखा रावणापासून घेत होती, पण अशी काय मजबुरी होती की शूर्पणखा रावणाच्या विरोधात गेली? जेव्हा शूर्पणखा जवान झाली तेव्हा ती दानव दुष्टबुद्धीच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी लग्न केलं। जेव्हा हे रावणाला माहीत पडलं तेव्हा तो रागाने संतप्त झाला, कारण दानव आणि असुरांना मध्ये खूप युगापासून दुश्मनी सुरू होती। त्यामुळे रावण हैराण होता की त्याची बहीण दानवासोबत लग्न कशी काय करू शकते, जो शूर्पणखासोबत लग्न करून रावणाला मारायच्या विचारत होता। रावणाने दुष्टबुद्धीच्या राजावर हमला केला आणि त्याला मारून टाकलं। आपल्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे शूर्पणखा खूप संतापली। ती तिच्या भावाचा म्हणजेच रावणाचा राग करू लागली आणि ह्याच रागामध्ये तिच्या मनात रावणाबद्दल बदल्याची भावना जागी झाली। हेच कारण होतं की तिने रामाच्या मनात सीतेला मिळवण्याची इच्छा जागृत केली। रावणाची मृत्यू आणि त्याच्या परिवारासोबत तिच्या नव्याला मारण्याचा बदला घेतला। रामायणात जरी आपण पाहिलं असेल की शूर्पणखा सीतेच्या अपहरणानंतर दिसलीच नाही, पण रावणाला रामापुढे युद्धभूमीत उभं करण्यात शूर्पणखाचा खूप मोठा हात होता। जर तिने रावणासमोर जाऊन सीतेची प्रशंसा केली नसती तर सीतेच कधी अपहरण झालंच नसतं आणि कधी हे रामायण घडलंच नसतं। रामायणातला असा राक्षस जो 6 महिने झोपायचा आणि झोपेतून 6 महिन्यानंतर उठल्यावर 6 महिने खायचा। पण तुम्हाला हे माहित आहे का की कुंभकर्ण 6 महिने झोपून का राहायचा? ह्याचा मागे आहे एक श्राप। वाल्मिकी रामायणाच्या अनुसार जेव्हा कुंभकर्ण लहान होता तेव्हापासूनच त्यांनी खूप विध्वंस सुरू केला होता। तो रोज हजाराहून जास्त जीवजंतूंना खायचा। जेव्हा राज इंद्रला ह्याबद्दल माहीत पडलं तेव्हा ते कुंभकर्णला सबक शिकवायला निघाले। पण कुंभकर्ण एवढा विशाल आणि मोठा होता की त्यांनी इंद्राचा वाहन ऐरावत तोडून इंद्रावरच वार केला। त्यामुळे इंद्रदेवता संतप्त झाले आणि ते ब्रह्माजी जवळ गेले। तिथे सर्व देवतांची सभा भरली। त्या सभेत इंद्राने कुंभकर्णबद्दल सर्वांना सांगितले, ह्याला जर आपण थांबवलं नाही तर हा सर्व सृष्टीचा विनाश करेल। ब्रह्माजी कुंभकर्ण जवळ गेले आणि त्यांनी त्याला श्राप दिला, तू एक मृत मानव बनून राहशील। हे जेव्हा रावणाला माहीत पडलं तेव्हा रावण ब्रह्माजी जवळ गेला आणि त्याने कुंभकर्णाचा श्राप कमी करायची विनंती केली। ब्रह्माजी मानले आणि त्यांनी 6 महिन्याचा अवधी केला। त्यानंतर कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिन्यानंतर उठून पोटभर जेवण करायचा आणि परत झोपायचा। कुंभकर्ण एवढा शक्तिशाली असूनही त्याच्या शक्तींचा त्याने गैरवापर केला आणि त्यामुळे आज सर्वांसमोर तो एक आळशी राक्षस बनून राहिला। रावणाची पत्नी आणि लंकेची महाराणी मंदोदरी, जिचा जन्म एक मेंढकाच्या रूपात झाला होता। रामायणाच्या अनुसार मंदोदरी असुरांचे राजा मयासूर आणि देवलोकची अप्सरा हेमाची मुलगी होती। पण उडिया धर्मानुसार मंदोदरी कोणी मुलगी नाही तर एक मेंढाक होती। एकदा मंदार आणि उदार नावाचे 2 ऋषी दूध पिणार होते। त्या दुधात एका सापाने त्यात जहर टाकलं। त्या ऋषींना मृत्यूपासून वाचवायला एक मेंढाकिणीने दुधात उडी मारली आणि त्या ऋषींना माहीत नसल्यामुळे त्यांनी तिला श्राप दिला। ती मेंढाकी एक सुंदर मुलीत बदलली, जिचं नाव होतं वेगांवाती। तिच्या सुंदरतेचा चर्चा सगळीकडे होऊ लागल्या आणि तिला मिळवण्यासाठी किष्किंधाचे राजा बाली आणि लंकेचा राजा रावण ह्यांच्यात युद्ध झालं। त्या युद्धात रावण आणि बाली वेगवतीला दोन्ही इकडून ओढू लागले। बाली त्याच्याकडे ओढत होता आणि रावण त्याच्याकडे। त्यांनी त्यांचा सर्व जोर आणि शक्ती तिला ओढण्यात लावली। त्यामुळे वेगांवातीच शरीर मधून चिरला आणि तिच्या शरीराचे तुकडे झाले। तेव्हा यमराज आणि वायुदेवाने मिळून ते तुकडे जोडले आणि मग ऋषी मंदार आणि उदारला मिळून एक नाम पडलं मंदोदरी। आपल्या पुराणात मंदोदरीला 5 कन्यांमधून एक मानलं जातं। 5 कन्या द्रौपदी, कुंती,
अहिल्या, मंदोदरी आणि तारा अशा 5 महिला ज्यांना आपल्या पुराणांमध्ये खूप सन्मान मिळाला आहे. जरी मंदोदरी एक राक्षसाची पत्नी होती तरी सुद्धा तिने तिचा चांगुलपण कधीच सोडला नाही. तिने नेहमीच रावणाला समजून सांगितलं की तुझी जिद्द सोडून दे आणि सीतेला मुक्त करून टाक. कारण मंदोदरीला माहीत होतं जरीही रावण खूप शक्तिशाली असला तरी तो श्रीरामपासून कधीच जिंकू शकत नाही. पण रावणाने काही ऐकलं नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पूर्ण संसार श्रीरामला राजा दशरथाचा मोठा मुलगा मानतात, पण कोणालाच हे माहीत नाही आहे की रामाच्याही आधी राजा दशरथला एक मुलगी होती, रामाची मोठी बहीण, जिचा वर्णन रामायणात तर आहे, पण तिच्याबद्दल फार काही कुठेच सांगितल्या गेलं नाही. राजा दशरथ आणि कौशल्याची मोठी मुलगी आणि रामाची मोठी बहीण शांता. रामाची बहीण असून पण तिचा कुठेच उल्लेख का नाही केला जात. वाल्मिकी रामायणाच्या अनुसार एकदा अंगदेशचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षिणी अयोध्या पोहोचले. रोमपद राजा दशरथचे खूप छान मित्र होते आणि राणी वर्षिणी राणी कौशल्याची बहीण होती. गमतीत राणी वर्षिणीने राजा दशरथला त्याच्या मुलीची माग केली. कारण वर्षिणी आणि रोमपद यांना संतान नव्हती. राजा दशरथ त्यांचे हे दुःख जाणून होते आणि त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीचा स्वीकार केला आणि शांताला दत्तक दिली. रघुकुल रीत सदाचली आई, प्राण जाये पण वचन ना जाये, आणि मानून दशरथने आपल्या प्राणाहूनही प्रिय अशा आपल्या मुलीला दत्तक दिले. राजा रोमपद शांतावर खूप प्रेम करायचे. एकदा शांता सोबत बोलण्यात राजा रोमपद एवढे मग्न झाले की त्यांच्या दरवाजावर आलेल्या ब्राह्मणाकडे लक्ष गेलं नाही. तो ब्राह्मण इंद्रदेवाचा भक्त होता. त्याच्या ह्या अपमानामुळे इंद्रदेवाला खूप राग आला आणि इंद्रदेवाने रोमपदला सजा देण्यास ठरवलं. काही दिवसांनी अंगराज्यात खूप मोठा अकाल पडला. अकाळापासून बाहेर यायसाठी रोमपदने ऋषी श्रृंगीला यज्ञासाठी बोलावले. यज्ञ झाल्यावर सर्वांनी ऋषी श्रृंगीचे आभार मानले आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी शांताच लग्न त्या ऋषी सोबत लावून दिले. आणि त्यामुळे दशरथाची मुलगी असूनही शांताचा उल्लेख रामायणात कुठेच केला जात नाही. लक्ष्मण ज्यांनी आपलं पूर्ण जीवन श्रीरामच्या सेवेत अर्पण केलं, पण श्रीरामाच्या एका वचनामुळे त्यांना शरीराचा त्याग करून जल समाधी घ्यावी लागली. पद्मपुराणानुसार श्रीरामचं राज्य सुखात होतं, सर्व काही ठीक चाललेलं होतं. अचानक एक दिवस त्यांच्या राज्यामध्ये एक साधू आला. ते श्रीराम सोबत बोले आणि काही वेळाने ते दोघंही एका रूममध्ये गेले. श्रीरामजीने लक्ष्मणला आदेश दिला की कोणालाच आत येऊ देऊ नकोस, आणि असं झालं तर लक्ष्मणाला मृत्यूदंड दिला जाईल. पण अशी काय गोष्ट होती जे कोणीच ऐकू शकत नव्हतं. तर हे साधू काही मामूली ऋषी नव्हते, यमराज होते. आणि ते रामाला सांगायला आले होते की त्यांचे ह्या धर्तीवरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यांची वैकुंठला परत जायची वेळ आली आहे. पण यमराजने श्रीरामपासून वचन घेतलं होतं की आपल्यामध्ये होणाऱ्या गोष्टीला कोणीच ऐकलं नाही पाहिजे. आणि ह्याच मध्ये ऋषी दुर्वासा तिथे आले. ऋषी दुर्वासा खूप रागीट स्वभावाचे होते. त्यांना सर्वच भीत होते. पण शेवटी रामच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी लक्ष्मणने ऋषी दुर्वासाला तिथेच थांबवून ठेवलं. ऋषी दुर्वासाला खूप राग आला आणि त्यांनी चेतावणी दिली की ह्या अपमानाच्या बदल्यात ते श्रीरामला श्राप देऊ शकते. लक्ष्मण जे आपल्या भावावर खूप प्रेम करत होते ते भिले. त्यांनी दरवाजा उघडला आणि आत गेले. लक्ष्मण आत गेल्यामुळे त्यांचं वचन तुटलं. यमराजने श्राप दिला की लक्ष्मणाला राज्यातून काढण्यात यावं, कारण रामापासून दूर राहून हे लक्ष्मणाला कोणत्याही मृत्यूपेक्षा कमी नव्हतं. लक्ष्मणजी ज्यांच्या जीवनाचा अर्थच श्रीरामजी होते त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही. त्यांनी शरयू नदीत जाऊन समाधी घेतली आणि वैकुंठमध्ये जाऊन शेषनाग बनून आपल्या देवाच्या येण्याची वाट पाहू लागले.